मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्या 22 जुलै रोजी वाढदिवस आहे। या जन्मदिनानिमित्त नागपुरात भव्य दिव्य असं नृसिंह लक्ष्मी असं हे भव्य दिव्य असं हे मंदिर जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कुलदैवत आहे इंदापूरचं नीरा नृसिंह लक्ष्मीनारायण मंदिर आणि त्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे आणि तब्बल वेगवेगळ्या समाजाचे 56 जोडपे जे आहे ते या ठिकाणी महायज्ञात बसणार आहे। देवेंद्र फडणवीस यांची ओळख बहुजन नायक अशी सुद्धा आहे, त्यामुळे वेगवेगळ्या समाजासाठी त्यांनी जे कार्य केलं त्यामुळे वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी या महायज्ञामध्ये बसणार आहे। त्यांचं वय जे आहे ते 56 वर्ष होणार आणि त्यामुळे 56 जोडपे या ठिकाणी बसणार आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी नरसिंह लक्ष्मी नारायणाची ही मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे आणि महायज्ञाचं आयोजन केलेलं आहे। संदीप जोशी जी आपल्या सोबत आहेत, भाजपचे वरिष्ठ नेते, आणि त्यांच्या संकल्पनेतून हे संपूर्ण महायज्ञ पार पडणार आहे। भाऊ, कशी तयारी आहे? आपल्याला सर्वांना कल्पना आहे की देवेंद्रजी म्हणजे सर्वांना घेऊन चालणारे नेते आहे आणि देवेंद्रजी नेहमी आव्हान करतात की माझा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा करा, कुठेही होर्डिंग, पोस्टर्स, बॅनर्स फारसं लावू नका। तर सामाजिक याच्यातून जर करायचं आहे तर लक्ष्मी नृसिंह हे देवेंद्रजींचं कुलदैवत आहे आणि त्यांचं कुलदैवत आहे तसं महाराष्ट्रातील फार कमी लोकांचं कुलदैवत लक्ष्मी नृसिंह आहे। म्हणजे तुळजाभवानी असतं, महालक्ष्मी असतं, रेणुका माता असतं, परंतु लक्ष्मी नृसिंह फार कमी लोकांचं आहे। तर त्यातले देवेंद्रजी आहे, तर त्याचं लक्ष्मी नृसिंहचा महायज्ञ करण्याचं निश्चित केलं आहे। मग नुसतं महायज्ञ कसा करायचा, तर देवेंद्रजी 56 वर्षाचे होतात आहे, ते या ठिकाणी 11 महाकुंड लागणार आहे आणि 11 कुंडांच्या आजूबाजूला या 56 विविध समाजाच्या विविध जोडपे बसून देवेंद्रजींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणार, देवेंद्रजींच्या हातून महाराष्ट्राचं गोरगरीब जनतेचं अजून जास्तीत जास्त प्रमाणात काम व्हावं याकरता प्रार्थना करणार लक्ष्मी नृसिंहच्या पायाशी। नक्कीच आपण बघू शकतो संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून हे भव्य दिव्य अशी प्रतिकृती मंदिराची साकारण्यात आलेली आहे आणि उद्या सकाळी 8 ते 8:15च्या सुमारास या ठिकाणी या महायज्ञाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।